प्रेक्षकांना विनंती असेल त्यांनी इथे खुर्च्या आपल्यासाठी बसण्यासाठी केलेल्या आहेत. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल त्यांनी इथे यायचं आहे. श्री बापूराव हरिश्चंद्र मित्र मंडळ यांच्या तर्फे सन्माननीय माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण आपली उपस्थिती ते दिली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. जालना अंबड तालुक्याचे भाग्यविधाते सगळ्या प्रेक्षकांचे, सगळ्या गावकऱ्यांचे एक घरचा माणूस असे आमचे सन्माननीय राजेश भैया टोपे यांनी आज आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते या स्पर्धेला आले, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि रियाज भाई त्यांना नक्की सांगत आहेत की आम्ही तुमच्या येण्या अगोदरच इथे जिओचं राऊटर बसवलेलं आहे, कारण की इथे नेटवर्कचा फार इश्यू होत होता, परंतु आपण आलात त्यासाठी आपले खूप खूप आभार, धन्यवाद. सर्व ग्रामपंचायत सदस्य, मच्छोदरी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व सरपंच उपसरपंच यांची भेट ते घेत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. आणि ज्या क्षणाची आपण सकाळपासून आतुरतेनं वाट पाहत होतो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे साहेब हे आता इथं आलेले आहेत. मी सर्व प्रेक्षक, क्रीडा रसिक आणि खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी इथं यावं आणि थोड्याच वेळात खुर्च्यावर बसून घ्यावं. जे कोणी बी उभा आहेत, कमिटी मेंबर असो किंवा खेळाडू असो किंवा प्रेक्षक असो, त्यांना मी विनंती करतो. त्याकडं वेळ फार कमी असल्यामुळं, साहेबांचाही वेळ कमी असल्यामुळं फक्त एक साहेबांचा एक सत्कार ठेवलेला आहे कमिटीकडून. का होईना भैयासाहेब यांचा सत्कार आमचे सर्व कमिटी मेंबर जे आहेत, सर्व कमिटी मेंबर संभाजी हरिचंद्रे, शिवाजी वागुंडे, शिवाजी शिंदे, गजू काटोते, गजू आहे ना, सर्वांकडून भैयासाहेबांचा असं मी सत्कार करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचाही मी सत्कार करतो. इथं उपस्थित असलेले सर्व आमचे मित्र खलील भाई यांनी खास वेळ दिलेला आहे आम्हाला, सरपंच खडकावाडीचे, त्यांचंही मी असं स्वागत करतो. भैयासाहेबांनी आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिला, या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. आणि इथं आलेले आमच्या स्पर्धेचे उद्घाटक सतीशदादा हुंडे यांचंही मी शब्दसुमाराने स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुणे मंडळींचं, सर्वांचं असं स्वागत करतो. कमिटीचे जे आमचे मेंबर आहेत ते भैयासाहेबांचा सत्कार करीत आहेत, त्यांचंही मी भैयासाहेब इथं 8 संघ आहेत, 8
रियाज भाई थोडंसं माईक जवळ ठेवून बोला, म्हणजे युट्यूबवर सुद्धा आवाज जाईल. रियाज भाई यांना विनंती असेल थोडंसं माईक जवळ ठेवून बोलावं. मला असं वाटतं का आता आलेल्या सर्व खेळाडूसाठी पाहुण्यांसाठी बोलावं दोन. उपस्थित आयोजकाचा अभिनंदन, आभार की क्रिकेट लवर्ससाठी खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आहे आणि अतिशय मला म्हणायचं की देखणं नियोजन आहे. एकतर ही ग्राउंड पण छान आहे आणि HD क्वालिटीमध्ये 5G आणण्याचं काम वगैरे वगैरे हौशीने जे केलं आहे, मला वाटतं त्यालाही दाद दिली पाहिजे. आणि या सगळ्यांबद्दल मी मनापासूनचं धन्यवाद आणि अभिनंदन क्रिकेट लवर्सच्या वतीनं आयोजक ऑर्गनायझर सगळ्यांचं करतो. खास करून दादांनी वगैरे सतीश दादा सगळ्यांनी मदत केली, या सगळ्या याला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आणि खरोखर सांगायचं म्हणजे अशा पद्धतीच्या गेम्समधून जे लोक क्रिकेट खूप एकतर आपल्या देशाचं ओळख जगामध्ये जर कशाची असेल, देशामध्ये जगामध्ये आपल्या देशाची ओळख. आता आम्ही कधी अमेरिकेला गेलो, कधी लंडनला गेलो, तर तिथं काय म्हणतात, सगळ्यात जास्त लोक चर्चा कशाची करतात, तर आपल्याकडे क्रिकेटबद्दल चर्चा करतात आणि पॉलिटिक्सबद्दल चर्चा करतात. राजकारण आणि क्रिकेट ह्या दोनची आपल्या देशाबद्दलची चर्चा होत असते. आणि त्यामुळं आज आपल्या देशात जो क्रिकेट सगळ्यांना आवडतो, त्या क्रिकेटच्या आवड जपण्याचं काम आणि क्रिकेट लवर्सला एक छानपैकी उत्तम नमुना या ठिकाणी बेस्ट जे ग्रामीण प्लेयर्स आहेत त्यांना या 8 टीमने आपापल्या पद्धतीनं घेतलं आहे आणि चांगलं बॉलिंग प्रदर्शन, चांगलं बॅटिंग प्रदर्शन या ठिकाणी केलं जातं आहे. मला वाटतं की हे काळाची गरज आहे. अतिशय छान पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो, साथीच्या साथी टीमला शुभेच्छा देतो. उत्तम पद्धतीनं खेळाडू वृत्ती ठेवा आणि या पद्धतीनं आपल्याला क्रिकेटचं वातावरणसुद्धा आपल्याला कसं वाढवता येईल दोन्ही तालुक्यामध्ये, त्या बाबतीतला जाणीवपूर्वक प्रयत्न आपण वेगवेगळ्या माध्यमातून करत राहू, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमची इच्छा आहे ग्राउंडमध्ये चालवून 2-4 बॉल खेळावं.
या स्पर्धेच्या साठी सन्माननीय राजेशजी टोपे साहेब इथे थोडासा क्रिकेटचा आस्वाद घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्या स्क्रीनवर थोड्याच वेळात बॉल आणि बॅटची फटकेबाजी, बॅटने जी कशा प्रकारची फटकेबाजी ते करतात ते आता प्रेक्षकांना बघायला मिळेल. थोड्याच वेळात चर्चा करतायत ते खेळाडूंशी, खेळाडूंना विचारतायत की कशा प्रकारचं आयोजन आहे आणि इथे तुम्ही ग्रामीण भागातून आले आहात, नक्कीच कौतुकास्पद आहे. तुम्ही सगळे ग्रामीण क्षेत्राचे खेळाडू आहे आणि इतकं मोठ्या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे त्याबद्दल नक्कीच त्यांचं प्रोत्साहन हे खेळाडूंना फार सर्व टी शर्ट्स वगैरे जे IPL प्रमाणे टी शर्ट्स असतात अत्यंत सब्लिमेशन टी शर्ट्स ते सुद्धा बनवले गेलेत. एक चांगल्या क्वालिटीचे टी शर्ट, मैदानात पंचांच्या साठी बनवलेले जॅकेट्स आणि सर्व छोट्या छोट्या गोष्टींचं बारीकीने लक्ष दिलेले आहेत आणि हेच या सर्व गोष्टी रियाज अहमद त्यांना समजावताना की कशा पद्धतीने आपण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. या स्पर्धेचा आयोजन आणि नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही जो केलेला आहे. मागणी केली नाही प्रत्येक खर्च त्याचाच असतो ह्याचाच का? हे आता जे 11-12 मध्ये ते मॅच झाल्यानंतर नाश्ता ड्रेस देणं मॅच जिंकल्यावर थोडंफार म्हणजे प्लेअरच्या ड्रेसचा खर्च मूळ ड्रेसचा ते कितीला येतो साधारण ड्रेस? दोन्ही शर्ट पॅन्ट 500 पर्यंत 500 कोणाची 15 प्लेअर असते आणि त्यांचे सपोर्ट असते कोणाचे 7,500 8,000 ते 10-12 एंट्री फीज 5-7 एंट्री पास मग ऑर्गनायझरला पैसे पाहिजे एंट्री घेतात सगळं ऑर्गनायझरनं 5,000 एंट्री घेतली, 40,000 जमा झाले आणि त्यांनीच 80,000 घेतले. बक्षीस मारल्यानंतर बक्षीस हे द्यायचं. बक्षीस किती? बक्षीस आता आपण ठेवलं 21,000, दुसरं 11,000. मग आता दादा सारखे लोक प्रश्न कसा आहे, पैशापेक्षा सुद्धा तुम्ही खेळाला प्रोत्साहन देता ह्याला म्हणतो हे फार महत्त्वाचं. मला हे समजून घेतलं पण मुख्य जरुरी होत आहे. क्रिकेटर जे शेती आणि आवड आपली आपली जी आहे सकाळी 6 प्रॅक्टिस रविवारी वगैरे आठवड्यातून एकदा क्रिकेट बाकी आता मॅच 2 दिवस जाणार आहे. प्रॉपर बॉलिंग कर सरका बाजून सरका प्रेक्षकांना विनंती असेल थोडस बाहेर बाजूला सरकायचंय. लहान लहान मुलं कॅमेऱ्याच्या समोर येत आहात.
खूप खूप धन्यवाद साहेब. आपण चांगली फटकेबाजी केली. बॅट आपल्या हातात आल्यानंतर एक आपल्यातला क्रिकेटर इथे जागा झालात आणि नक्कीच एक चांगली फटकेबाजी आपण इथे प्रेक्षकांना दाखवली आणि येथे खेळाडूंचं प्रोत्साहन आपण देण्यासाठी वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार असेल. खूप खूप आभार, धन्यवाद. आपण आपल्या बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. या आमच्या छोट्याशा गावात ग्रामीण भागात येऊन आपण आपली हजेरी लावली. आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण येऊन या स्पर्धेचं मान वाढवला, सन्मान वाढवला, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार असेल. नक्कीच त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्यामुळे ते आपल्या पुढच्या कामासाठी इथून रवाना होत आहेत. पुन्हा एकदा आयोजन कमिटीतर्फे बापूराव हरिश्चंद्र मित्रमंडळातर्फे आपले खूप खूप धन्यवाद. नक्कीच ही महत्त्वाची गोष्ट होती. आपण इथे येऊन आपले चरण या भूमीला लागले त्याबद्दल आपण खूप खूप धन्यवाद असेल, आपलं आभार असतील. चला आपण सामन्याकडे जाऊया, सामन्याकडे वळूया. साहेबांसोबत सन्माननीय माजी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब यांच्यासोबत चर्चा करताना सर्व तर जाऊया सामन्याकडे. आपण सामन्याचा इक्वेशन जे आहे ती आहे 2 षटकं इथे संपलेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा, 2 गडी बाद आणि 5:30चा वेळ झालेला आहे. तर नक्कीच अर्ध्या तासात आपल्याला ही 8 षटकं पूर्ण करायची आहेत. विनंती असेल, खूप खूप धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं. सन्माननीय राजेशजी टोपे यांचं खूप खूप धन्यवाद. आपण आलात, आपण वेळात वेळ काढून एका बिझी शेड्यूलमध्ये स्कोरर ओके 25 रन आपण वेळात वेळ काढून या आमच्या छोट्याशा गावात आपण आलात त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. 25 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक मार्गस्थ असताना रोहित वागुंडे हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. थोडंसं इथे बेल्स वाऱ्याने पडलेल्या होत्या, त्याला सेट करताना. चला आता अर्धा तास आहे आपल्याकडं, फक्त अर्ध्या तासात आपल्याला हा सामना पूर्ण करायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक रियाज आणि सर्व त्यांचे मित्र हे सर्व सन्माननीय राजेशजी टोपे यांच्यासोबत फोटो सेशन करताना आणि सन्माननीय माजी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे हे रवाना होत आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आलात. आपल्या येण्याने आमच्या या स्पर्धेला अजून मनोरंजन आलं, अजूनही स्पर्धा मोठी झाली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असतील. हॅलो.